खरं तर प्रथमतः योगेशचं अभिनंदन करतो. दैवत छत्रपती या गाण्याच्या आमच्या टीमकडून या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर सिनेमा आज जरी पहिला असला, शेवटचा नाही आहे हा सिनेमा भरपूर येतील. पहिल्या सीनमध्ये ज्या सूर्याक पाहिलं काचतून, आज भले आम्ही काचतून पाहिलं, पण उद्या नक्की त्या सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची ताकद त्या योगेशमध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातील सर्व कलावंतांना, आमचे लोक कलावंत असतील, बाकीचे कलाकार असतील, तालुक्यात अनेक दिग्गज कलाकार आहेत, फार त्यांचे सुद्धा ते बी सिनेमा क्षेत्रात काम करतात, कला क्षेत्रात काम करतात. मी त्यांना सुद्धा सांगतो की आज आम्हा कलावंतांच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा. मग ते आपले शिरूरचे लोकसभेचे खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब असतील, मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपणही येऊन हा सिनेमा पाहावा. आणि अशोकजी हंडे असतील, अनेक दिग्गज कलाकार जे आहेत आपल्या तालुक्यातले, खरंच आज आम्हाला तुमची मदतीची गरज आहे. आमच्या पाठीमागे तुम्ही थांबलं पाहिजे, कारण का योगेशची गरिबी मी पाहिलेली आहे. हा संघर्ष जरी 10 वर्षाचा असला तरी त्याचा सुरुवातीपासून त्याचं मी म्हणजे त्याच्याबरोबर एक शॉर्ट फिल्मही केलेली आहे. तो दिग्दर्शक होता त्या सिनेमाचा, म्हणजे शॉर्ट फिल्मचा. आणि खरंच त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आमच्या दैवत छत्रपतीचे दिग्दर्शक विकी नेरकर, मी असेल, साजन बेंद्रे, विशाल चव्हाण असेल, गायत्री शेलार असेल, अनेक जे तालुक्यातले कलावंत असेल, त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी योगेशला खूप खूप पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. थांबतो. जय शिवराय.